नमस्कार मंडळीनो, आज आपण बनवणार आहोत शेवीचे मोतीचूर लाडू। त्याच्यासाठी आपल्याला बुंदीची काहीच गरज नाही, सेम तसेच दिसणारे आणि टेस्टला पण सेम तसेच लागणारे स्वीट होम सारखे। चला त्याची रेसिपी बघूयात। त्यासाठी मी घेतलेला आहे 2 ग्लास बेसन पीठ, चवीपुरती वेलची पूड, फूड कलर आणि 1 ग्लास साखर। तर त्याचं मी मेजरमेंट तुम्हाला सांगते। आपण जेवढं बेसन पीठ घेणार आहात त्याच्या निम्मी साखर घ्यायची आणि त्याच्या निम्म पाणी घ्यायचं। जास्त पण पातळ करायचं नाही, मी तुम्हाला दाखवते। सेम तसंच करून घ्यायचं आणि थोडं पण त्याच्यामध्ये गाठी नाही ठेवायचं, एकदम स्मूथ असं पीठ मळून घ्यायचं पाण्यामध्ये। तुम्ही बघू शकता मी कसं पीठ केलेलं आहे आणि आपण आता ते शेवग्यामध्ये भरून घेऊयात। त्याची मोठी चक्की असेल तरी चालेल, कारण आपल्याला ती शेव नंतर मिक्सरमधूनच बारीक करायची आहे। शेव हाताने असे थोडेसे तुकडे करून घ्यायचे आणि नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे एकदम। सेम असंच शेव आपण बारीक करून घ्यायचे, एक एक करून मी सगळं बारीक करून घेते। त्यासाठी आपण 1 तारी पाक करून घ्यायचा आहे साखरेचा। जेवढी साखर आपण टाकली आहे ना त्याच्या थोडंसं नॉर्मल वरती येईपर्यंत पाणी ओतायचं आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं, कारण खाली साखरेचा गोळा बनू नये किंवा पातेल्याला साखर चिटकू नये। आपला 1 तारी पाक बनलेला आहे आणि मी दुसरं पण एक तुम्हाला ट्रिक सांगते की पाक झालाय का नाही चेक करायचं। वाटीमध्ये प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि पाक ओतायचा। असं जर गोळी झाली त्याची पाकाची तर समजायचं की आपला 1 तारी पाक झालाय। त्याच्यामध्ये पाकामध्ये फूड कलर मी मिक्स केला। आता हा पाक मी आपण शेव मिक्सरमधून बारीक केलेले आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला। आणि त्याचे लाडू बनवायला सुरुवात केली। तुम्ही बघू शकतात सेम स्वीट होम सारखे मोतीचूर सारखे लाडू होत आहेत। बुंदीची वगैरे काहीच गरज नाही आणि ही खूप सोपी रेसिपी आहे। तुम्ही सगळे फॉलो करा आणि रेसिपी बनवून झाल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला रेसिपी आवडली आहे की नाही। 2 ग्लास पिठामध्ये माझे छोटे छोटे 23-24 लाडू झालेले आहेत।